रुग्णालयांच्या खासगीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे। मात्र विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी रुग्णालयांच्या खासगीकरणासह त्यासाठीच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे। या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले, राज्य शासनाने रुग्णालयाचे खासगीकरण करू नये असा अध्यादेश काढला असतानाही प्रशासनाने खासगीकरणाची निविदा प्रक्रिया राबवली आहे। ते म्हणाले, येरोडा गुलमोहर सोसायटी येथील रुग्णालयासाठी वार्षिक भाडे 30,98,000 इतके निश्चित केले आहे। मात्र निविदा प्रक्रियेत एक रकमी प्रीमियमचा दुसरा पर्यायही ठेवण्यात आला आहे। त्यानुसार 30 वर्षांची 3,87,00,000 रुपयांची रक्कम एकदम भरता येणार आहे। मात्र भाड्यापोटी 12% वाढीनुसार 10 कोटी रुपयांची रक्कम होते। भाड्याची रक्कम आणि प्रीमियमची एक रकमी रक्कम यात मोठी तफावत आहे। नागपूर चाळ येथील जागेसाठी 26,14,000 भाडे निश्चित करण्यात आले आहे। मात्र 30 वर्षाच्या भाड्याची 3,26,00,000ची एक रक्कम निश्चित करण्यात आली आहे। यामध्ये भाड्यापोटीच्या रकमेतून 12,75,000 रुपये मिळणार आहेत। बोपोडी येथील रुग्णालयासाठी 18 लाखांचे भाडे निश्चित करण्यात आले आहे, तर एक रकमी म्हणून 2 कोटींचा पर्याय ठेवण्यात आला आहे। मात्र भाड्यातून 6,30,00,000 रुपये मिळणार आहेत। वानवडी रुग्णालयासाठी 84,78,000चे भाडे आहे। 30 वर्षाचे एक रकमी म्हणून 10,54,00,000चा पर्याय आहे। मात्र भाड्यापोटी मिळणारी रक्कम 28,32,00,000 इतकी आहे। ही तफावत सुमारे 28 कोटींची आहे। तर कोथरूड येथील रुग्णालयासाठी 30,19,000चे वार्षिक भाडे आहे। यासाठी एक रकमी म्हणून 3,77,000 रुपयांचा पर्याय ठेवण्यात आला आहे। मात्र भाड्यांची होणारी रक्कम 10,92,00,000 रुपये इतकी होत आहे। यातून महापालिकेचे सुमारे 28 ते 32 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला। खासगीकरणाच्या निविदांच्या अटी आणि शर्तीसाठी मान्यता घ्यायला हवी होती, मात्र आयुक्तांचे याकडे लक्ष नाही। आयुक्तांनी आपली कार्यपद्धती बदलली पाहिजे असे टीकास्त्र शिंदे यांनी आयुक्तांवर सोडले। एक तुम्ही दिलं की 30 लाख रुपये भाडं किंवा एक रकमी भाडं, या दोघांची जर तुलना केली तर 5ही दवाखान्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं जवळजवळ 32 ते 35 कोटी रुपयाचं अंदाजे तोटा होतो। मग अशा दवाखान्यामध्ये जर टेंडर तुम्ही काढलं तर त्यामध्ये पुणे शहरातल्या गोरगरिबांसाठी काय सवलतीच्या दरामध्ये आरोग्य सेवा आहे ह्याचा साधा उल्लेख सुद्धा नाही। ह्याच्यामध्ये साधा चॅरिटी कमिशनरचा उल्लेख नाही। असे कोणतेही नाही न करता हे दवाखाने एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी, विशिष्ट संस्थेसाठी फॅब्रिकेट करून आणलेलं आहे। ह्याला काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही स्पष्टपणे विरोध करणार। त्याचबरोबर राज्य सरकारचे आदेश आहे की कोणतेही दवाखाने प्रायव्हेटाईज करू नये। नाहीये, हा डॉकेट अख्खा तुमच्या समोर आहे, पूर्ण डॉकेट तुमच्या, त्याचा साधा उल्लेख सुद्धा नाहीये कसला। आणि फक्त 3 पानी 28 कोटी रुपयाचा दवाखाना देतोय आणि फक्त पाठीमागच्या वर्षीचे 4 कोटीचा पण उलाढाल मागतोय। अशा पद्धतीने आणतात। म्हणजे बालिशपणाने जर मला माझा पाण्याची टपरी द्यायची असेल भाड्याने तर मी विचार करून देतो, आणि एवढे मोठे प्रॉपर्टीज देताना महानगरपालिका विचार करत नाही। मग आयुक्ताची जबाबदारी नाही, HODची जबाबदारी नाही, हेड ऑफ द डिपार्टमेंट्स काय करतात? भूमी जिंदगी आपला काय अभिप्राय देते? म्हणजे फक्त सामान्य नागरिकांपर्यंत कळावं एवढंच विषय करतात, आणि बाकी जिथं करायचे तिथं त्याला आम्ही ठामपणे विरोध करणार।